पुणे शहराला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा। नांदेड सिटी, शिवणे, स्वारगेट आणि शिवाजीनगर कोर्ट परिसरात साचलं पाणी। वाहतूक कोंडी, अनेक घरांमध्ये शिरलं पाणी। मुंबईतल्या पश्चिम उपनगराला मुसळधार पावसानं झोडपलं। अंधेरी कांदिवलीमध्ये पाणी साचलं। दहिसर सबवेमध्ये गुडघाभर पाणी। ठाणे जिल्ह्यात सुद्धा पावसाच्या जोरदार सरी। मान्सूनपूर्व पावसाचा राज्यभरात शेती पिकांना मोठा फटका। कांदा, भुईमूग, मका, बाजरीचं मोठं नुकसान। शेतकरी हवालदिल। आजपासून पुढील 3 दिवस अरबी समुद्र खवळण्याची शक्यता। मच्छीमारांना सतर्क राहण्याचं आवाहन। महाराष्ट्र आणि गोव्याजवळ अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याचा अंदाज। कल्याण पूर्व भागातील सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना। 6 जणांचा मृत्यू, 7 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात यश। अजूनही काही जण अडकल्याची भीती। अलमट्टी धरणाबाबत मंत्रालयामध्ये जलसंपदा विभागात आज होणार बैठक। अलमट्टीची उंची वाढवण्यास कोल्हापूर, सांगलीतून विरोध। बैठकीला एकाही विरोधी आमदाराला निमंत्रण नाही। राज्यासाठीचं नवं गृहनिर्माण धोरण जाहीर। 70,000 कोटींच्या नव्या धोरणात मंत्रिमंडळाची मंजुरी। सर्वसामान्यांसाठी 5 वर्षात 35 लाख घर बांधण्याचं नियोजन। मंत्रिपदाच्या शपथविधीनंतर भुजबळ जरांगे पुन्हा एकदा आमने-सामने। अजितदादांना परिणाम भोगावे लागतील, जरांगेंचा इशारा। तर जरांगेंमुळे मराठा समाजाचं नुकसान, भुजबळांची टीका। युट्यूबर ज्योती मल्होत्रानं सुवर्ण मंदिर आणि काश्मीरातील पर्यटन स्थळांचे व्हिडिओ ISI एजंटसोबत केले होते शेअर। NIAच्या तपासामधून धक्कादायक माहिती समोर। वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात सलग दुसऱ्या दिवशी होणार सुनावणी। कायद्याला स्थगितीची याचिकाकर्त्यांची मागणी। शाडूच्या मोठ्या गणेश मूर्तीत 1.5 लाख रुपये फूट। पैसे आणायचे कुठून? किमती सार्वजनिक मंडळांचं टेन्शन वाढवतायत।